तर आता ऑटोनॉमस आणि एसपीपीयू एफिलिएटेड कॉलेज. ऑटोनॉमस कॉलेजकडे फक्त एकच आहे, त्यांनी त्यांचा सिलेबस बनवायचा, एसपीपीयू ला पाठवायचा. एसपीपीयू म्हणजे पुणे युनिव्हर्सिटी आपण म्हणूया. पुणे युनिव्हर्सिटी तो सिलेबस व्हेरीफाय करणार. त्यांचा जो बोर्ड ऑफ स्टडीज असतं ते त्या सिलेबसला ग्रीन टिक देतात की ओके तुम्ही हा सिलेबस चालू करू शकता. एसपी कॉलेज तो सिलेबस फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरला फॉलो करतं. म्हणजे फायनली व्हेरिफिकेशन कोण करतंय? एसपीपीयूच करतंय. हे फक्त काय ऑटोनॉमस आहे. ओके. पण एकदा का सिलेबस बनला, एक्झाम पॅटर्न सुद्धा ते त्यांचा ठरवतात. आता एक्झाम पॅटर्न म्हणजे नेमकं काय? एका कॉलेजला 50 मार्काचा पेपर होतो, तर एका कॉलेजला 100 मार्काचा, एका कॉलेजला 60 मार्काचा, एका कॉलेजला 40 मार्काचा. युनिकनेस कुठेच मिळणार नाही. तर आता ऑटोनॉमस आणि एसपीपीयू एफिलिएटेड कॉलेज. ऑटोनॉमस कॉलेजकडे फक्त एकच आहे, त्यांनी त्यांचा सिलेबस बनवायचा, एसपीपीयू ला पाठवायचा. एसपीपीयू म्हणजे पुणे युनिव्हर्सिटी आपण म्हणूया. पुणे युनिव्हर्सिटी तो सिलेबस व्हेरीफाय करणार. त्यांचा जो बोर्ड